आणि आता बातमी नागपूरमधून आहे। विदर्भामधल्या सर्वोत्कृष्ट असलेल्या जिम्नॅस्टिक इंडोर क्रीडा संकुलाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं। यावेळी या क्रीडा संकुलामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या क्रीडा संकुलामध्ये खेळण्याचा आनंद लुटला। तसंच क्रीडा संकुलाच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे। आणि बावनकुळे साहेब बैडमिंटनचा ट्रायल आदरणीय श्री जी देवेंद्र जी फडणवीस जहाँ चाह वहाँ नागपुर के विकास की दिशा में हमेशा प्रयासरत रहने वाले इस क्षेत्र में प्रगति की। नागपूरच्या कोराडी येथे विदर्भातील सर्वात मोठं इंडोर स्टेडियमचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला। आपण जर का बघितलं तिथे जे खेळाडू आहे खेळाडूंसाठी कशा प्रकारे वेगवेगळ्या सुविधा या इंडोर स्टेडियममध्ये देण्यात आलेल्या आहे आणि कुठेतरी ऑलिम्पिक नंतर देशामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर जर का बघितलं तर निश्चितच या इंडोर स्टेडियमच्या उद्घाटनाला घेऊन या परिसरामध्ये खेळाडूंमध्ये एक मोठा वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे। वेगळं वातावरण विशेष म्हणजे कोराडीसारख्या छोट्या निमशहरी भागामध्ये तालुकास्तरीय जे क्रीडा संकुलन उभारण्यात आलं त्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा इथे खेळाडूंसाठी देण्यात आल्या, त्यामुळे निश्चित एक वेगळं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। क्रीडा संकुलनाला वीर अवंतिका बाई असं नाव देण्यात आलेलं आहे, त्यामुळे निश्चितच एक वेगळं वातावरण एक वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।